पाऊस लागतोय. कोकण कन्या ट्रेन आलेली आहे. लवकर पोचावं म्हणून कोकण कन्याची तिकीट बुक केली. 4.5 तास गाडी लेट आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी गेलं मराठी चॅनलमध्ये. रत्नागिरीमध्ये आलेलो आणि आज परतीचा प्रवास आहे मुंबईच्या दिशेने. रात्रीची ट्रेन आहे कोकण कन्या आणि कन्फर्म तिकीट झालेली आहे. बरं झालं तिकीट कन्फर्म झाले, तर नाही तर कसं विचार करत जाऊ की नको असं व्हायचं. पण कन्फर्म तिकीट आहे कोकण कन्याची, त्याच्यामुळे आज रात्री निघतो इथून. रत्नागिरीतला 11 वाजता गाडी येईल कोकण कन्या आणि सकाळी 4 वाजता पनवेलला पोचल. सो परतीचा आज प्रवास आहे. मजा आली खरं तर. 4-5 दिवस इकडं राहून गावाकडच्या व्हिडिओ एक्सप्लोअर करायला मजा आली. मजा म्हणजे का आजी बोलते थांब अजून परत येणार आहे मी. कधी म्हणजे पुढच्या आठवड्यात येणार आहे, तेव्हा परत येतो. इथं आलो की करमत नाही मग आजीला, मग 4-5 दिवस मग आठवण काढत बसते ना. आता सगळं साफसूफ करायचं आहे. काय 2-3 दिवस तर राहिलो. भोका लय वरडतो, निस्ता वरडतो. हा भोका निस्ता वरडतो. बबली कुठे आहे? मंडळी सांजावलं आहे आणि मी जातोय आता तिकडची आई, पियू ताईची आई आणि बाबा आहेत त्यांना भेटायला. म्हणजे आता त्यांना हाक मारून येतोय. आलो की ते पण वाट बघत असतात कधी येतोय, आणि जाताना पण त्यांना आवाज देऊन वगैरे येतो. आजीनो व आजीनो, यार दाव निघालो. बाबा कुठे आहेत? बाबा गेले कामावर. हो. आता कुठं जाता? आता कौला तोडी निखिन दादा आलाय. होय जातोय कामा आता घरी. गणपतीला येणार आहे. परत येणार आहे सांगा. हा ठेवा तर मग ठेवा. नाही ठेवा. अरे माझा बाबा कुठं कवाल तोडा जातात? कवा नव्हे, कलबा तोड घ्या. होय काय? कलबा तोड रातपालीचे की नाही आज 4 दिवस भर यायचे. तर कायमचं काम असते वर्षाचं 12 महिने. होय काय? हो. कलबाची तोडी यायची किती थोडं नाही वय, मग ती 4 दिवस त्याने भरी यायची. भात लावून झाला की ना अजून बराच आहे? अजून परत आहे ते त्यांचं मग आहे. होय. आमचं राहून ते झाले 8-9 कांदा. परत येतोय पुढच्या आठवड्यात. चालेल. हा चाल. आज मुंबईला जातोय तर राहुलच्या आईसनी. कोणता? काय तर हा मित्र आमचा. ना काय बनवता? सगळं तळलेलं मच्छी आम्ही नदीत आणलेली बोयता. अरे तुम्हाला परत करून द्यायला नाही. होय काय? आता गरम करतात. गरम गरम खायला. भाकरी पण भाजल्या ना? भाजल्या भाकऱ्या. कुठली तांदळाची की नाचण्याची? होय काय? दाताला मच्छी खाऊन जायची. होय रोज बाहेर खाता. आम्हाला भेटतो कोण ना कोण बकरा. म्हणजे नॉनव्हेजला बाहेर चूल केलेली काय? त्याच्यात नाही, तिकडं नाही शिजवत. हा बरा केला मग. गणपती येतपर्यंत मग कशाला हां घरी घेऊन जातो. नाही राहणार नाही घरी जाईपर्यंत. टाकला काढला. आपले चापनाथ भाऊ आलेत रिक्षा घेऊन आपल्याला सोडायला कोंड्यातून. अरे आम्ही दिसतोय काय?
दिसाल तुम्ही. मी काले होते आम्ही कसे दिसणार काय मग बरं रिक्षा सजवलीच चांगली. हा दिसतो काय बऱ्याच दिवसांनी. बरेच दिवसांनी बराच ना. तू कसा आहेस? बहिरा भेटली काय? बहिरा अरे जाम भेटली. अरे मला भाडं होते रत्नागिरी यार आजीला घेऊन जायचं होतं म्हणून नाही तर आलो असतो. हा ना त्याला अर्धा तासात निघणार आहोत. जातो आता जेवून जातो. वैटा वैटा मुंबईचं काय आणू? अरे या पाय पडायचे गाडी घेऊन जा. त्याला बहिरे बोयरा पोटात टाकून आम्ही जात आहोत. बहिरे काय मुंबईत मी तुला सांगितलं घेऊन जाणार मी परत 10 किंवा 15 तारखेला येईन परत. चला बाय 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 बाय. निघालो मुंबईत. हा लाईट तुझी होती की नाही माझी नाही ती. बाय बाय. चला कोकण कन्या आहे 11 वाजता येईल तोपर्यंत पोचायचं आहे. लाईटवर दिसतोय गोरा. रापनाथ भाऊ. लाईटवर गोरा दिसतोय. हो हो चल मी याला पाऊस. रत्नागिरी स्टेशन इथून 28 किलोमीटर आहे. रत्नागिरी स्टेशनला आलेलो आहेत. धन्यवाद भाऊ. धन्यवाद भाऊ. काय बस काय दादूस आपलं काम आहे. रडू दिल्या सुखी रा. गाडीच्या परत येणार आहेत ना मग अशा रडू उगाच चासरू आहे घालू. रत्नागिरी स्टेशन जाऊया आता. नशिबाने तिकीट कन्फर्म आहे म्हणून काय टेन्शन नाही. आरामात जायचा झोपायचा. B2मध्ये आहे वाटतं काय माहिती आता बघतो. आता वाटले 10:07 ट्रेन अजून राजापूरच्या मागे आहे. रत्नागिरीचा टाईम दाखवतो आहे बघा 11:19. तुतारी गाडी आली. तुतारी आज खूप लेट आहे 11 वाजले आणि तुतारी गाडी आली. तिचा टाईम अगोदरचा आहे. बघूया याला जनरलला किती गर्दी आहे. सध्या सीझन नाही त्याच्यामुळे गर्दी कमी असेल. नाही पावसाळा असला ना की अशाच ट्रेन लेट होतात. तुतारी गाडी अजून इथे प्लॅटफॉर्मला आहे आणि आता 11:30 झालेत तरीसुद्धा कोकण कन्या आले नाही. झोप आले ना आता वैताग आला आहे. ट्रेन कधी येईल असं झालं आहे. झोपतं असं झालं कारण आज दिवसभर सगळं बाहेर होतो त्याच्यामुळं कंटाळा आला आहे. पाऊस लागतो आहे. कोकण कन्या ट्रेन आलेली आहे. ट्रेन आहे 1.25 तास लेट. आता वाजले 12 आणि जनरल डबा बघू शकता थोडाफार भरलेला आहे पण आहे खाली. आपली तिकीट आहे B2मध्ये 10 नंबर सीट आहे मिडलचा. मस्त आता झोपून जायचं आहे. पावसातनं भिजत बघा कशी गाडी येते. पाऊसच खूप आहे आणि आता मेसेज पण आला आहे 3 तास मुसळधार पाऊस मोबाईलवरती. स्लीपर कोच. आपला AC डबा कुठे येतोय बघूया. मागेच जायला लागेल आणि भिजत जायला लागेल असं वाटतं. अरे बापरे पाळायला लागणार आहे. दिसतोय छत्री आहे बॅग येत आता काढायला कंटाळा आला. चला पटपट पटपट जाऊया B2मध्ये. चला मंडळी ट्रेन सुटलेली आहे. बाय बाय रत्नागिरी. पुन्हा भेटू.
आपली सीट इथं मिडनला आहे. शुभ सकाळ मंडळी. अजून ट्रेनमध्येच आहे. लवकर पोचावं म्हणून कोकण कन्याची तिकीट बुक केली, पण अजून सकाळचे आता वाजलेत 7:30 आणि अजून नागोठण्यालाच आहे. 1 तास झाला नागोठण्याला गाडी थांबली. गाडीमध्ये झोपलेलो मस्त, पण 4.5 तास गाडी लेट आहे. 4ला पोचायचा टाईम आहे पनवेलला, पण अजून 7:30 झाले, अजून एकच आहे. नागोठणे रेल्वे स्टेशन. पाऊस आहे आणि पावसाच्या गाड्या एवढ्या लेट झाल्यात ना, सगळीकडे सिग्नलच आहेत. किती वाजता पोचेल काय माहिती. पनवेलला पोचायचा टाईम किती दाखवतोय? 8 वाजता पोचेल असं दाखवतं. आता मग अशी 7 वाजता पोचेल दाखवलं, आता 8 वाजता दाखवलं. 7:40 झालेत आणि नागोठण्यावरून आता सुटले. आता कुठं थांबायला नको, तर कुठे 8:30 वाजेपर्यंत आपण पनवेलला पोचू. वातावरण तर ढगाळ झालं आहे, थोडं फ्रेश झालो, मस्त गारगार वाटतंय. असा दिवसा उजेडी पण प्रवास करायला बरा आहे, पण ही ट्रेन 4 वाजताच पनवेलला पोचते, त्याच्यामुळे थोडं वेगळं वाटतंय. लेट झालं आहे त्याच्यामुळे. समोर आहे मुंबई गोवा हायवे आणि तिकडे धुकं भरपूर आलं आहे डोंगराला समोरच्या. आणि ही ट्रेन कुठली चालली? इंजिन आहे, इंजिन. असो, हा इंजिन मालगाडीचा आहे वाटतं. हे कासूमध्ये येऊन परत ट्रेन थांबली आहे. सुपरफास्ट एक्सप्रेस आहे की पॅसेंजर आहे कळत नाही आहे. म्हटलं आता तरी जाऊ झपकन, पण नाही, परत थांबले. आपली B2 मध्ये होती. अरे सावकाश. सगळेजण आता कंटाळले, कारण सगळेजण काय जॉबला वगैरे जाणारे असतात, ते आता असेच रखडले. जॉबचा शेड्यूलच चेंज झाला, कारण सकाळी लवकर पोचवणारी गाडी होती, म्हणजे लवकर गेलो की लवकर जॉबला वगैरे जाणारी माणसं होती. पण काय गाडीला खूपच आज लेट झालं आहे, भरपूरच. कोकण कन्या गाडी एवढा लेट होईल असं वाटलं नव्हतं. कासू रेल्वे स्टेशन. मला वाटतं अगोदर ऑन टाईमवाल्या गाड्या पुढे सरकवतात. मग अशी मेमू होती जी रोहादिवा मेमू, ती पुढे काढली. चल, लागला सिग्नल. हो 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 हो, नमस्कार. या सिग्नल लागला. गाडी मडगाववरून आली की CSTला 6 वाजेपर्यंत जाते, 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतरला ती मांडवी गाडी बनते, पण आज हीच गाडी लेट आहे, त्याच्यामुळे मांडवी गाडी डिलेट झालेली आहे. कारण की मुंबईला गेली की परत रिटर्न मडगावला येताना मांडवी म्हणून येते. बघा, 3 तास 55 म्हणजे 4 तास डिले दाखवतोय, म्हणजे अजून मांडवी गाडी सुटलेली नाही आहे. ज्यांचं मांडवी गाडीचं तिकीट असेल ती लोक आता वेटिंग करत असतील, बसले असतील अर्धे, आणि काय जनरलची वाट बघत असतील, ते पण आता 4 तास वाट बघत असतील. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आत्ता गाडी पोचते पनवेलला. खरं पनवेलचा टाईम आहे 3:50, म्हणजे 4 वाजताचा आहे, पण आता सकाळचे 9 वाजले. चला, म्हणजे पनवेलला सुद्धा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. जसा मी गावी गेलो तसा तिकडे सुद्धा पाऊस जास्त पडायला सुरुवात झालेली आहे. आता आमच्या बाजूची नदी भरले काय बघायचे. पनवेल स्टेशनला उतरलो आणि दादाचा फोन आला आणि नेमका भाड्याला इकडेच आला आहे, तर सोडतोय मला घरी. भाडं घेऊन कुठं जातोय आता? खेड अंजनी. आपलंच का व्हिडिओ बघून आलाय ना कॉल? हो, व्हिडिओ बघून आलाय. ते बोलले की निखिलचा व्हिडिओ बघूनच मी कॉल केलाय. असं तुम्हाला सुद्धा भाडा कुठे लागला, कुठे अक्कलकोटला जायचं आहे, कुठे? ऑल महाराष्ट्रात कुठेही जायचं आहे, तर नक्कीच बुक करा गाडी. आता पोचू आम्ही 5 मिनिटात घरी. तुम्हाला परवडणारे रेट लावतो मी, असं नाही की जास्त लावतो. परवा कुठे महाबळेश्वरला गेलेलास ना? महाबळेश्वर, अक्कलकोटला पण जाऊन आला. अक्कलकोटला जायचं आहे ना आपल्याला? जायचं आहे ना फिरायला. ट्रिप मारायची आहे. काय बोलणं जास्त झालंय नाही, पण ट्रिप
मारूया लवकरच. फायनली आमच्या इथल्या नदीला पाणी आलेलं आहे, त्याचीच वाट बघत होतो कधी येतंय. नदीला पाणी येणं म्हणजे माझ्यासाठी खूप भारी आहे, नवल नाही पण मला खूप आवडतं गोष्टी. नदीला पाणी आलेला, हाऊर आलेला. पुन्हा एकदा नंबर इथे देतोय, नंबर तुम्ही सेव्ह करा आणि कुठे भाडा लागला तर नक्कीच आपल्या भावाला कॉल करा आणि घेऊन जा. नंबर पॉज करा, व्हॉट्सअप करा, कॉल करा. चला आलेलो आहे आता. तर मंडळी पोचलो आहे घरी. प्रवास खूप डिले झाला, पण ट्रेन लेट होती. असं पण तिकीट बुक केलेली त्याच्यामुळे प्रवासात काय वाटलं नाही. बरं जनरलने असतं तर खूप हाल झाले असते. झोप पूर्ण झाली आहे. ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. पावसातून कुठे प्रवास करत असाल तर तुम्हीसुद्धा सावकाश करा आणि सबुरीने करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता तुम्ही मला गावचे व्हिडिओ मिस करणार, पण नाही कुठेतरी जाऊ, परत थोडी कामं उरकूया आणि परत कुठेतरी सटकूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.